पार्थ पवार यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये मी दोषी नसल्याचं स्पष्ट केलंय। पण आता पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता हे आरोपी नेमके कोण आहेत ते पाहूयात। या प्रकरणातील पहिलं नाव म्हणजे शीतल तेजवानी, जे या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पॉवर ऑफ अटर्नी दाखवण्यात आले। शीतल तेजवानी पिंपरीच्या रहिवासी आहेत। शीतल तेजवानी आणि त्यांचे पती सागर सूर्यवंशी यांच्या विरोधात याआधीही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। सीआयडी आणि ईडीकडून याआधीही त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीमध्ये सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शीतल तेजवानी यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल आहेत। एवढंच नाही, तेजवानी यांना सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी अटकही झाली होती। शीतल तेजवानी यांच्या विरोधात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचेही 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आणि आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये जमीन फसवणूक गैरव्यवहार प्रकरणी पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरं नाव म्हणजे दिग्विजय पाटील। दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे मूळचे रहिवासी। पार्थ पवार यांचे मामा म्हणजे सुनेत्रा पवार यांचे बंधू अमरसिंह पाटील यांचे ते पुत्र। दिग्विजय पाटील हे सध्या पुण्यातील गोखले नगर भागामध्ये असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात। मुंडवा येथील जमीन प्रकरणात संपूर्ण खरेदी विक्रीचा व्यवहार दिग्विजय पाटील यांच्या नावाने झाला असल्याची माहिती आता समोर येते। तर रवींद्र तारू हे दुय्यम निबंधक अधिकारी आहेत, ज्यांच्यावरती हे प्रकरण समोर येताच निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यांनी या प्रकरणामध्ये सरकारला हवी तेवढी स्टॅम्प ड्युटी न भरून घेतल्यावर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। पण या व्यवहारामध्ये पार्थ पवार, ज्यांचा मीडिया एंटरप्राइजेसमध्ये मोठा वाटा आहे दिग्विजय पाटलांपेक्षा, त्यांच्यावरती मात्र या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले, ज्यामुळे अजित पवारांच्या अडचणी देखील वाढल्यात। आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे देखील पाहावं लागेल।